हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर सर्वात आधी माझ्या फ्रेंड्सला मी ईदच्या आणि बाशिदच्या शुभेच्छा देते. कारण हा व्हिडिओ जी आहे बाशिदचा आहे आणि जे व्हिडिओ आहे ते मी ईदच्या दिवशी शूट केलेला आहे. तर मी तुमच्यासाठी रोज अशी एक नवीन काही ना काही रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आज मी बनवलेला आहे ईदचा शीरखुर्मा. तर त्यासाठी जे काय आहे ते साहित्य ते तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथे मी काजू बदाम घेतलेले आहे. पावशेर त्याला एकत्र भांड्यामध्ये करून त्याला भिजवलं ठेवले होते. इकडे तुम्ही पाहत असाल की जे पिस्ता आहे, ते पिस्ता पण घेतलेला आहे. चारोळे घेतलेले आहे आणि त्याला जी आहे ते मी सकाळच्या भिजायला टाकलेला आहे. ईदच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि नंतर मी सकाळी त्या भिजायच्या टाकल्याच्या नंतर डायरेक्ट मी 7 वाजता ह्याला चिरायला घेतलं होतं. तिकडे तुम्ही पाहत असाल की जी ही आहे अर्धा किलोची वर जी खारीक आहे त्याला मी 2 दिवस वाळवून घेतलेले आहे. नंतर छोटे-छोटे तुकडे त्याचे बीज वगैरे काढून घेतलेले आहे. मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की जे आपले बदाम आहेत ते चिरून झालेले आहे आणि आपले जे अ, खारीक पण मी तुकडे-तुकडे करून घेतलेलं आहे. इकडे जी पिस्ता आहे आपला त्याची जी वरची साल आहे हाताच्या साहाय्याने किंवा तुम्ही कॉटनचा कपडा घेऊन पाणी साईडला बाजूला काढून त्याच्यावरती चोळलं तरी ते पटकन निघून जातात. तुम्ही दुसरीकडे पाहत असाल की जी काजू आहे आपले काजू पण मी बारीक चिरून घेतलेले आहे म्हणजे असे पातळ लांब-लांब आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की जी पिस्ता आपला आहे, पिस्ता पण मी तशाच प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे. आणि डायरेक्टली कसं होतं, की ईदच्या दिवशी खूप भरपूर कामे असतात. माझे ते भरपूर माझे फ्रेंड्स वगैरे पाहुणे वगैरे येतात त्यासाठी तर वेळ भेटतच नाहीये. खूप क्वांटिटीमध्ये जी आहे स्वयंपाक बनवायला लागतो. त्यात म्हणजे म्हणून हे 2 दिवस अगोदर किंवा 1 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ बनवायला लागतो. आणि चिराचिराचे म्हणलं की 4 ते 5 तास सहज निघून जातात. त्याच्यामुळे हा टाईम भेटत नाही. त्याच्यामध्ये आदल्या दिवशी ही सर्व काही जी कामं आहेत, ती आदल्या दिवशीची आहे. आणि इकडे तुम्ही पाहत असाल की आपले जे चारोळे, पिस्ता, बदाम वगैरे सगळं म्हणजे कडक असे वाळलेले आहेत आणि नंतर मी एकत्र करून ह्याला एका डब्यामध्ये म्हणजे जे भरून आहे ते फ्रिजमध्ये ठेवून दिलेले आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल की प्रत्येक जे आहे ते मी म्हणजे थोडे-थोडे साईडला ठेवण्यापेक्षा एकत्र ठेवले, तर नंतर पटकन आपलं बरीच कामं असतात त्यासाठी मी इथं एकत्र केलेले आहे. आणि काय म्हणजे ओलं नाही ठेवायचं. ओलं झाल्याच्या नंतर त्याला खराब पण होतात. त्यासाठी मी चांगले ह्याला वाळवून घेतलेले आहे. आणि आता खूप असं उन्हाळ्यात आहे ते लगेच 2-4 तासातच वाळून निघतात. तर ईदच्या आदल्या दिवशीचा हा पण व्हिडिओ आहे. कारण संध्याकाळी म्हणजे झोपायच्या अगोदर हे जे पीठ आहे ते मी हे भिजवलेलं आहे, की जेणेकरून जे आपले गुलगुल्याचं पीठ जेवढे भिजतील ना तेवढे छान लागतात. तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे. 2 किलो गूळ डायरेक्टली घेतलेलं नाही. तर आपलं 3-3.5 किलो गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे. फक्त 2 किलो मधला आतपाव गूळ साईडला काढून ठेवला होता. नंतर जे काही गूळ आहे ते सगळं काही घेतलेलं आहे आणि ह्याला 1 ते 2 तांब्या पाणी टाकून ह्याला गॅसचा फ्लेम चालू करून ठेवलेला आहे. आणि आपल्याला जे काही गूळ आहे ना, ते आपल्या म्हणजे एकदम उकळी येऊन द्यायची आहे आणि गूळ एकदम वितळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला थंड ह्याला करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे पाहता असाल की जी खारीक होती आपली, तर खारीक बारीक करून घेतलेली आहे. तर तुम्ही म्हणत असाल, की ही खारीक बारीक का करून घेतलेली आहे? कारण काय होतं, आपण लांब-लांब असं जर चिरून घेतलं, तर काय होतं, लहान मुलं आमच्याकडे खात नाही आणि ते साईडला काढून ठेवतात. त्यापेक्षा एक आयडिया केलेली आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी मी ही आयडिया करते, की कोणाला कळतं पण मी कळत नाही, की मी आपल्या शीरखुर्मामध्ये खारीक पण ॲड करते का? तर ही काही जी खारीक आहे, आपल्या जी शेंगदाण्याचं कूट कसं करतो, त्या प्रकारे मोठे-मोठे असे त्याचे तुकडे ठेवलेले आहे आणि खारीक अशी बारीक करून घेतलेली आहे. तर तुम्ही दुसरीकडे पाहता असाल, की जे अर्धा किलोच्या वर जे आपलं खोबरं आहे, ते पण मी किसून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इकडे दुसरीकडे पाहत असाल, की वेळ होता, तर म्हणलं चला पटपट उद्याची जी कामं आहेत, ते आदल्या दिवशी आपण करून घेऊया. तर इकडे तुम्ही पाहता असाल, की शेवया जे आहे ना, ते शेवया पण मी बारीक करून घेतेय. मला ईदच्या दिवशी भरपूर कामं असतात. 2 मिनिटंही मला वेळ भेटत नाही. त्यासाठी मी जी काही मला वेळ भेटला त्या वेळामध्ये मी जी आपल्या शेवया आहे, शेवया तुपामध्ये परतून वगैरे ठेवणार आहे आणि खोबरं पण मी आपलं भाजून ठेवणार आहे. कारण का मला फटाफट असं म्हणजे व्हिडिओसाठी पण मला पटकन बनवता येईल आणि गेस्ट आले की त्यांसाठी पण मला पटकन असं बनवता येण्यासाठी फटाफट मी अशी ही जी आयडिया आहे, त्या आदल्या दिवशीच केलेली आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल की आपली जी शेवया आहे, त्या शेवयाला तोडून घेते आणि एकदम लांब ठेवलं तर काय होतात, जी आपल्या चमच्याने खाताना जे आहे ना, ते असलं टाकतात. मला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मी जी आहे शेवया आहे खूप असं बारीक केलेली नाही. फक्त मीडियम असं ठेवलेली आहे.
आणि हो फ्रेंड्स, हा व्हिडिओ खरंच खूप मोठा झालेला आहे. मी खूप एडिटिंग केलेलं आहे, पण तरीही खूप मोठा झालेला आहे. तर काय कट करावं ते पण कळत नव्हतं, की जेणेकरून तुमच्यापर्यंत जे काही मला व्हिडिओ आहे ते पूर्ण शेअर करता यावा. त्यासाठी मी हे जे अ, जेवढं होईल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हा व्हिडिओ जे आहे अजिबात स्किप करू नका. आणि पूर्ण व्हिडिओ जे आहे, तर पूर्ण व्हिडिओ पहा. तर तुम्ही इकडे पाहत असाल, की मी ह्याच्यामध्ये आपलं जे कढईमध्ये गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर कढई ठेवलेली आहे आणि आपल्या कढईमध्ये खोबरं ॲड केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल, की अजिबात तूप वगैरे, तेल वगैरे अजिबात काय टाकलेलं नाही ह्याच्यात. फक्त मी डायरेक्टली असंच जे आहे तर कमी गॅसवरती भाजून घेणार आहे, की गॅसचा फ्लेम हाय केला की काय होईल, की पटकन असे जळून वगैरे जातील आणि खोबरं लगेच जळतं. त्यासाठी गॅसचा फ्लेम कमी करूनच मी खोबरं जी आहे तर परतून घेतलेलं आहे. आणि असं झालं ऐन टायमिंगला लाईट गेलेली आहे. तर तरीही मी तेवढं शूट केलं. थोडंफार प्रॉब्लेम येईल तर समजून घे फक्त. आणि नंतर तुम्ही तेवढं दुसरीकडे पाहत असाल, की खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी आणि थोडेसे जे आपले आहे ना आपले जे आहे शेवया 4 ते 5 मी इथं फोडून घेतलेले आहे आणि बारीक करून घेतल्याच्या नंतर जे चितळेचे तूप आहे ते तर मी थोडंसं म्हणजे बरंच अर्धी वाटी, 1 वाटी म्हणलं तरी काही हरकत नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कितीही तूप टाकलं तरी ते खमंग असे लागतात. आणि डायरेक्टली तुम्ही उकळी आल्याच्या नंतर डायरेक्ट शेवया टाकल्या तर ते टेस्ट थोडीशी वेगळी येते. आणि एक एक टिपच आहे ही थोडक्यात ही. जर तुम्हाला शेवयाची चिरकुट टेस्ट वाढवायची असेल तर शेवयाला थोडंसं तुपामध्ये परतून घ्या. खूप छान असा खमंग वास येतो आणि टेस्टी खूप लागतात. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की माझी जी शेवया आहे तर बनवून रेडी झालेली आहे. ब्राउन कलर छान असा आलेला आहे. आणि इकडे मी आता गॅसचा फ्लेम बंद करते. आणि शेवया भाजताना खूप असा छान वास सुटला होता, एकदम खमंग असा. तर विचार करू शकता तुम्ही आपल्या क्षीरकुर्मा किती छान झाला असेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की जे मी अ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल, की पातेलं छोटं आहे, तर नाही, पातेलं खूप मोठं आहे. आणि हे जे आहे ते 3-3.5 किलोच्या आसपास गव्हाचं पीठ आहे. आणि ह्याच्यामध्ये पाहिलंच असेल, की ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, जी बडीशेप, कच्ची बडीशेप आहे. मिक्सरमध्ये फक्त मी एकदम बारीक करून घेतलेलं नाही. फक्त आपलं असे थोडे-थोडे मिक्सरमध्ये 1 ते 2 वेळा फक्त गरका मारून घेतलेला आहे आणि आपल्या पिठामध्ये ॲड केलेले आहे. आणि त्याच पिठामध्ये अर्धा चमचा आहे ते मी जी सोडा आहे ते पण ॲड केलेलं आहे. आणि थोडंसं मी तर 1 ते 2 चमचे इथं मी इलायची पावडर पण ॲड केलेली आहे. कारण इलायची पावडरने आपले जे गुलगुले आहेत परफेक्ट असे आणि इतके छान टेस्टी वगैरे होतात. आणि गुळाचं पाणी थंड झाल्याच्या नंतर आपल्या त्या पिठामध्ये जेवढं मला लागेल. आणि जे पाणी होतं ना, पाणी एकदम परफेक्ट असं म्हणजे झालेलं आहे. कारण ह्याला ना टेस्ट वगैरे तुम्ही करू शकत नाही. कारण जे नैवेद्य दाखवायचं असतं, फात्या द्यायच्या असतात ना, त्यासाठी तुम्ही टेस्ट करू शकत नाही. डायरेक्ट माझा अंदाज मी असा परफेक्ट असा झाला होता. कारण थोडं पण शिल्लक राहिलं नाही. आणि नंतर जे गोड वगैरे आहे परफेक्ट असे झालेले आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगते, सणाच्या दिवशी जे काही म्हणजे काल जे काही मी हे बनवले, गुलगुले बनवले त्यातला एकही शिल्लक राहिलेला नाही. खरंच सगळे जे मला म्हणजे आलते ना पाहुणे वगैरे सगळे मला बोलत होते, की गुलगुले आणि शिरखुरमा खरंच खूप छान होतो तुमच्या हाताचा. आणि ह्या वेळेस तर खरंच खूप छान झाला. आणि एकही गुलगुला म्हणजे कशाला म्हणलं तरी तुम्हाला दिसणारही नाही. कशालाही एक गुलगुला शिल्लक राहिलेला नाही. आणि जे पीठ आहे ईदच्या आदल्या दिवशी मी जे पीठ आहे ते एकदम छान भिजल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल. आधी ईदच्या दिवशी मी सगळं नैवेद्य वगैरे फात्या वगैरे देऊन झाल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल, की जे शेवटचं गाणं आहे ते तुमच्यासाठी दाखवलेलं आहे. मी जे काय आहे फटाफट गुलगुले आहे ना आपल्या तेलामध्ये जे टाकते. आणि तुम्ही पाहत असाल, की एक गुलगुला टाकल्याच्या नंतर तो गुलगुला तेलामध्ये एकदम परफेक्ट असा फुगून वर येत होता. आणि तेच खरं तसं फुगून जर वर आला तर म्हणायचं आपले गुलगुले एकदम छान झालेले आहे. ज्यावेळेस खाली कढईला वगैरे चिकटतात त्यावेळेस म्हणायचे गुलगुले थोडे फसलेले आहे. आणि कडक वगैरे नाही, एकदम सॉफ्ट वगैरे असे झाले होते. तुम्ही इकडे पाहत असाल. आणि त्याची साईज मी मोठे-मोठे माझे असेच ठेवते. कारण मला ते खेळत बसायला अजिबात आवडत नाही. आणि ते मोठे-मोठे छान वाटतात आणि खायला पण खूप सुंदर वाटतात. आणि जे गुलगुले आहे मी गरमागरम बनवून घेतलेले आहे. आणि नंतर मी गुलगुले आधी बनवून घेतले आणि नंतर मग शिरखुरमा बनवून घेतलेला आहे. इकडे मी जे दूध आहे तर ते दूध घेतलेलं आहे. निदान मी 7 लिटर दूध घेतलेलं आहे आणि बाकीचे 7 ते 8 लिटर दूध जे आहे फ्रिजमध्ये असंच ठेवून दिलं. कारण काय होतं गरमाई खूप आहे तर ते गरमाच्यामुळं दूध फुटतं आणि जे सामान वगैरे आहे वेस्ट असं जातं. त्यासाठी मी ते जेवढं मला लागेल तेवढंच मी दूध घेतलेलं आहे. तर दूध मी फोडून घेतल्याच्या नंतर इकडे मी गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल, ते जे पातेलं आहे दुधासाठी मी गरम करायला ठेवलेलं आहे.
आणि इकडं तुम्ही पाहत असाल, की जे आपलं दूध आहे, तर ते गरम झाल्याच्या नंतर मी दुसरं पातेलं ठेवलेलं आहे शिरकुर्म्यासाठी. आणि जे पातेलं आहे, ते पातेलं आपलं चांगलं तापलेलं आहे. तर त्याच ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये जे चितळेचं दूध आहे, तर मी तुपाचं प्रमाण पण कमी केलेलं आहे. कारण जे लोकं म्हणजे फ्रेंड्स वगैरे येतात, जे येतात ना पाहुणे त्यांच्यासाठी कारण कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही. त्यासाठी मी त्या तुपाचं जे प्रमाण आहे कमी केलेलं आहे. मी शक्यतो गावरान तुपच वापरते. कारण ते डालडा वगैरे अजिबात आमच्या इथं कोणाला आवडत नाही, कोण खातं नाही. त्यासाठी तिथं मी जेणेकरून अ, गावरान तुपाचाच वापर करते. तिकडे तुम्ही पाहत असाल की जे आपले जे काजू बदाम वगैरे आहे, ते आपल्या तुपामध्ये टाकल्याच्या नंतर लाईट गोल्डन ब्राउन असं करून घेतल्याच्या नंतर थोडेसे मनुके टाकलेले आहे. मनुक्याने काय होतं माहिती आहे का? दूध लगेच फुटतं त्यासाठी मनुक्याचं प्रमाण पण मी कमीच करते. आणि इकडे तुम्ही पाहता असाल की खसखस जी आहे, खसखस पण ॲड केल्याच्या नंतर त्याला पण थोडंसं असं त्या तुपामध्ये परतून घेतलेलं आहे. इलायची म्हणजे 2 ते 3 चमचे इलायची टाकलेली आहे. 3 ते 4 चमचे मी खसखस घेतलेली आहे. तुम्ही इकडे पाहता असाल आणि ज्या मसाल्यामध्ये आपण इकडं खारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती. ती पण आपल्या मसाल्यामध्ये चांगली परतून घेतलेली आहे. खोबरं पण मी चांगलं भाजून घेतलं होतं. आधी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. त्याच आपल्या मसाल्यामध्ये परत एकत्र करून, एकजीव करून नंतर मी त्याच्यामध्ये तुपामध्ये चांगलं परत परतून घेतल्याच्या नंतर आपला मसाला एकदम छान असा रेडी झालेला आहे. आणि आधी डायरेक्टली दूध टाकलेलं नाही. कारण दूध डायरेक्ट टाकलं की नंतर दूध फुटतं. त्यासाठी मी इथं थोडंसं पाणी आधी टाकलेलं आहे आणि 1 ते 2 तांब्या वगैरे म्हणलं तरी हरकत नाही. कारण दूध जास्त आहे ना. त्यासाठी मी काय केले डायरेक्टली थोडंसं पाणी टाकल्यानंतर जे काही दूध आहे ते आपल्या पातेल्यामध्ये टाकून दिलेले आहे आणि इथं साखर घेतलेली आहे. साखर आपली आहे जवळ-जवळ 7 लिटर दूध होतं, तर 1 ते दीड लिटर मी 1.5 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही म्हणू शकता 8-9 लिटर झालेले आहे. तर त्यासाठी मी 1 ते दीड किलो साखर म्हणजे टेस्ट केल्याच्या नंतर कारण हे फात्याचं नव्हतं, फात्या दिल्या होत्या अगोदर. टेस्ट केल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर 1 ते दीड किलो टाकलेली आहे. 1 सव्वा किलो म्हणलं तरी काही हरकत नाही. तर तुमच्या जर टेस्टने तुम्ही कमी जास्त करू शकता. तिथं मी तेवढी साखर घेतलेली आहे आणि जे काही शेवया आपण आदल्या दिवशी भाजून घेतल्याच्या नंतर एकदम थंड वगैरे झाल्या होत्या मस्त असं आणि तुम्ही पाहत असाल की शेवया पण किती छान असं त्याचा कलर वगैरे खूप छान आलेला आहे. तर एक उकळी आल्याच्या नंतर जी शेवया आहे आपल्याला आपल्या कुकरमध्ये ॲड करायची आहे. आणि डायरेक्टली गॅस बंद करायचा नाही. शेवया टाकल्याच्या नंतर त्याला आपल्याला 7-8 मिनिटं, 15 मिनिटं शिजवून घेतलं तरी काही हरकत नाही. कारण जेवढ्या आपण ह्याला असं एकसारखं शिजवून घेऊ ना, तर खूप शिरखुरमा छान असा होतो. तुम्ही इकडे पाहत असाल, आपला शिरखुरमा थंड झाल्याच्या नंतर हा मी परत व्हिडिओ बनवलेला आहे. कारण जे गरम-गरम एवढं काय लगेच त्याला तरी वगैरे येत नाही. तिकडे तुम्ही पाहत असाल, की खूप अशी तरी नाहीये. कारण कोणाला आवडतच नाही जास्त. त्यासाठी मी ना इकडं थोडंसं म्हणजे ते तुपाचा वापर जे आहे कमी केलेला आहे. तर इथचा शिरखुरमा आपला बनवून रेडी झालेला आहे. ज्याने माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी आहे इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.